कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ ही सगळी पोरं लहान वाटत असली ना तरी सगळी खूप हुशार आहेत हा। खरंच या प्रत्येकामध्ये एक वेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे। मी असं काही खूप ग्रेट केलेलं नाहीये। त्यांना फक्त काही मार्ग मिळत नव्हता त्या वेळेला, तर तो फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला। दाखवला पण नाही, पण त्यांना सांगितलं की हे अशा प्रकारे होऊ शकतं बाबा काम, तर ते जमेल का? तर ते सगळ्यांना जमलं आणि ते सगळ्यांनी नीट केलं। आणि हे कितीही बोलत असले ना आता की हे सगळं शिवामुळे, शिवाने केलं, तर असं नाहीये हा भाऊ। त्यातला एक जण जरी नसता ना तर आज शिवा नसती। या प्रत्येकाने इतकी मदत केली आहे ना मला। म्हणजे माझं जे गॅरेज आहे, माझ्या बाबांचं जे गॅरेज आहे, ते उभं करण्यासाठी मी जितकी मेहनत करते तेवढीच मेहनत ह्या प्रत्येकाने माझ्याबरोबर केली आहे। त्यामुळे फक्त माझं क्रेडिट नाहीये, हे ह्या प्रत्येकाचं आहे। त्यामुळे त्यातला प्रत्येक जण माझ्या खूप जवळचा आहे। हो काका, म्हणजे आज जे आम्ही तुमच्या घरी जेवायला बसलोय ना, ते आम्हाला कधीच वाटलं नव्हतं। काय आम्हाला आयुष्यभर लोक नावच ठेवायची, खूप घालून पाडून बोलायची हो, पण आमच्यासाठी नेहमी शिवा उभी राहिली। तिने आम्हाला सांगितलं की आयुष्यात काय करायचं असतं। शिवा नसती ना तर आज आम्ही इकडे कोणीच नसतो। आणि शिवाने आमच्यासाठी एवढं केलंय ना की त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकत। काका, आम्हा सगळ्यांना फक्त एकच वाटतं की शिवा आता जशी खुश आहे, आनंदी आहे, तशी आयुष्यभर पाहिजे। वा, खूप छान वाटलं हे सगळं तुमचं ऐकून। तुमच्या सगळ्यांची मैत्री खरं म्हणजे खूप अमूल्य आहे। तिला तुम्ही सगळे जपा, टिकवून ठेवा। अमूल्य म्हणजे याची किंमत करता येणार नाही अशी तुमची मैत्री। आणि हा भाऊ, आता मी आणि आशू पण यांच्या ग्रुपमध्ये आम्ही खूप काम एकत्र केलं। हो, अरे वा, खूपच छान। मी तर आशूला नेहमी सांगत असतो की आपल्या बाजूनी आपल्या बरोबर जे उभे राहतात त्या सगळ्या मित्रांना जपायचं असतं। आणि काका, तुम्ही जे आम्हाला सगळ्यांना इकडे जेवायला बोलवलं त्यासाठी आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचे। अरे काय थँक्यू म्हणतोयस? एवढा का फॉर्मल होतोयस? अरे तू आमच्या शिवाचा मित्र आहे, तुम्ही सगळे आमच्या शिवाचे मित्र आहात ना, म्हणजे तुम्ही आमच्या घराचा भागच आहात सगळे। त्यामुळे इथून पुढे कोणताही संकोच करायचा नाही। जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या घरी यायचं, कळलं सगळ्यांना? आणि चला, बराच वेळ झाला आपण गप्पाच मारतोय, जेवा। कम ऑन, अटॅक। सुहास, अरे काय चालू आहे तुझं? माझं काय चाललंय विचारू नकोस, बाहेर जे काय चाललंय ना त्याचा विचार कर। किटू डार्लिंग ना काहीच आता मनासारखं होत नाही ना, सगळं हाताबाहेर चाललंय। मला तर आता प्रश्न पडला, मी जन्म का घेतला आणि आता घेतलाय तर जीव देऊन टाकावा। किटू डार्लिंग, माझे ना हात आता ना दगडाखालीत म्हणून, नाहीतर ना एकेकाला असा सरळ केला असता ना। अरे एवढं बडबडायला काय झालंय, सांगणारच का नीट? काय झालंय तू मलाच विचार। अगं इथे आता बाहेर तुझा एवढा अपमान झाला, एकदा नाही आणि दोनदा नाही। तसाही घरातला प्रत्येक जण तुझा नेहमी अपमानच करत आला, पण मला खूप त्रास होतोय या सगळ्याचा, सहन नाही होत मला। मला एक प्रश्न पडलाय, किटू डार्लिंग, तू हे सगळं एवढं शांतपणे कसं काय सहन करतेस? सहन करत नाहीये मी, कधी कधी मनाविरुद्ध शांत बसावं लागतं मला। अजून किती दिवस बघतेस ना, ती गँग आज जेवायला आली, उद्या राहायला येईल आणि आपल्याला बाहेर काढेल। गप्प बस, असं काहीच होणार नाहीये। आणि तू बघितलं नाहीस, त्या मुलांना मी घरात येऊच देत नव्हते, पण
पण भाऊ आले ना मध्ये, तिथेच गडबड झाली. किटू डार्लिंग, मला एक कळत नाही, भाऊंना त्या गँग बद्दल एवढा पुळका काय? तिथेच तर पाणी मुरतंय ना. भाऊ त्यांच्या बाजूने आहेत ना, त्यामुळे मला एका पॉइंटला गप्पच बसावं लागतं, काही बोलताच येत नाही. मी काय म्हणतो, आपण भाऊंना जर शिवाच्या विरोधात भडकावलं तर काही उपयोग होणार नाही. आणि तुला काय वाटतं, त्या शिवाच्या विरोधात भाऊ आपल्याकडून एक तरी शब्द ऐकून घेणार आहे? भाऊंना आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे. म्हणजे काही करून भाऊंचं मत बदलावं लागणार आहे. तेच कसं करणार? सतत मूर्खासारखे प्रश्न विचारतो. डोकं दिलंय ना देवाने, अरे वापर करणारचा. आणि आता थोबाड बंद कर, निदान मला तरी विचार करू दे, कळलं? दिव्या, काही नाही, मी हे म्हणत होतो की ते बाबांचं आपण बघू नंतर, तू त्याची काळजी नको करूस. पण मी तुला या अवस्थेत नाही बघू शकत. माझं खूप प्रेम आहे दिव्या तुझ्यावर, आणि मी खरंच काही करू शकतो तुझ्यासाठी. वा, नाव घेतलं आणि फोन आला. हा बाबा बोला. काय करतोय म्हणजे ते मी तुम्हाला का सांगू? नाही, ते मी आणि दिव्या जरा बाहेर चाललो होतो. हो बाबा, माझी आणि तिची पण काहीतरी लाईफ आहे ना. बरं ठीक आहे, सांगतो. ते जरा शॉपिंग करायला चाललो होतो, आणि दिव्याला पास्ता खायचा होता, तर त्यासाठी पण चाललो. काय बाबा, हे काय बोलताय तुम्ही? नाही 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 नाही, हे अति होत आहे. हे सगळं मी करणार नाहीये. अहो बाबा, ऑलरेडी तुम्ही आम्हाला एवढ्या टेस्ट दिल्या, त्यात वरनं तुमची इच्छा आहे की हे सुद्धा करावं? नाही, मला आणि दिव्याला तर ते मुळीच जमणार नाही. अहो ते किती दिवस तिने तिचं मन मारून असं राहायचं? बाबा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला हे नाही जमणार म्हणजे नाही जमणार. काय बाबा, मी खरंच तुमचा मुलगा आहे ना? की कुठल्या मंदिराच्या पायरीवर उचलून आणलंय मला? नाही 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 नाही, हे तुम्ही जे बोलताय ते चुकीचं आहे. बाबा प्लीज प्लीज, नाही नाही नाही, मी ऐकून घेणार नाही, मी सहनही करणार नाही. काय मी बोलत नाही बाबा, तुम्ही भाग पाडताय मला बोलायला. नाही नाही बाबा प्लीज. बाबा, मी सगळं सोडायला तयार आहे, पण हे बघा बाबा, तुम्ही तसा वागलात म्हणून मी सुद्धा तसंच वागणं गरजेचं आहे का हो? नाही नाही, मला नाही बाबा प्लीज. बाबा बाबा, तुम्ही काय बोलताय? नाही, मी नाही करू शकत बाबा, प्लीज. हॅलो हॅलो बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.